आता एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवारच पुढे घेऊन जात होते असं निलेश लंके म्हणाले। तर काही नेत्यांना राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटलं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर लंकेंनी ही टीका केली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यामागं तुम्ही पाहिलं असेल, महानगरपालिकेच्या निवडणुकी, पुणे महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक असो, त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र निवडणुकीला फिरलो। हे सगळं करत असताना याची मुख्य भूमिका पार पाडत होते ते म्हणजे आदरणीय दादा। पण आज दादा आपल्यात नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी एक शंका कुशंका, हे दादा बोललेच नव्हते, अशा त्या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळत आहे। कधी कधी राजकारणामध्ये काही नेतृत्व करणारे लोक हे अनशिकर असतात, म्हणजे आपण सुरक्षित राहू शकतो का नाही, मग आपण सुरक्षित राहण्यासाठी कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, असे पण डावपेच असू शकतात।